मध्ये वाटलेलो होतो. कोण म्हणत होतं आम्ही ब्राह्मण आहे, कोण म्हणत होतं आम्ही क्षत्रिय आहे, कोण म्हणत होतं आम्ही वैश्य आहे, कोण म्हणत होतं आम्ही शूद्र आहे. म्हणजे माणसं दिसताना जरी एवढे दिसले तरी वाटले चार वर्गात. आणि पुन्हा त्याच्यात जाती. कोण म्हणतोय मी ब्राह्मण, कोण म्हणतोय मी मराठा, कोण म्हणतोय मी सुतार, माळी, तेली, वांजरी, बिल्ल, मातंग. म्हणजे पुन्हा जाती. आणि ह्या परकीय आक्रमण करताना ते सोयीचं होतं. तुम्ही देश जेव्हा जेव्हा पारतंत्र्यात गेला, देशाचे जेव्हा जेव्हा लोचके तोडले, निरीक्षण करा, आपण विभागलेलो होतो. हे माझं नाही, इंग्रज अधिकाऱ्यांचं मत आहे. त्यांना विचारलं, बाबा हा देश एवढा बुद्धिमान, एवढा शक्तिमान, एवढा प्रगल्भ देश, तुम्ही 150 वर्ष गुलाम कसा बनवला? इंग्रज अधिकाऱ्याचं उत्तर आहे, आमच्या लक्षात आलं इथली माणसं हुशार आहे, इथली माणसं ताकदवान आहे, आम्ही यांना बुद्धीच्या जोरावर हरवू शकत नाही, शक्तीच्या जोरावर हरवू शकत नाही, आम्हाला यांच्यासोबत कपट करावं लागल. आणि आम्ही ते कपट करण्यात यशस्वी झालो. काय कपट केलं? फोडा आणि राज्य करा. फोडा आणि राज्य करा यांच्यात फूट पाडा. ब्राह्मणाला ब्राह्मण असल्याची जाणीव करून द्या, क्षत्रियाला क्षत्रिय असल्याची जाणीव करून द्या, वैश्याला वैश्य असल्याची जाणीव करून द्या, शूद्राला शूद्र असल्याची जाणीव करून द्या. जाती जातींमध्ये भांडणं लावा. त्यात आम्ही यशस्वी झालो. आम्ही या सगळ्यांना आमच्या मुठीत धरून ठेवण्यात यशस्वी झालो. हे इंग्रज अधिकाऱ्याचं सुद्धा मत आहे. आणि मग ही परकीय आक्रमण करते जेव्हा आपल्याकडे येत आहेत, तेव्हा आता पहिल्यांदा जर मोहीम काय राबवावा लागल, ज्ञानेश्वर महाराजांच्या लक्षात आलं, हा वर्णभेद संपवावा लागल, हा जातीयवाद संपवावा लागल. आणि भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांनी आवाहन केलं सगळ्यांना, आता जातीपातीत विभागले जाऊ नका, वर्णभेदात विभागले जाऊ नका, सगळ्यांनी भगव्या ध्वजाखाली एकत्रित या. सगळ्यांनी भगव्या ध्वजाला सर्वस्व माना आणि संघटित व्हा. आणि साथ काय घालावी? माझी येजवीची आवडी पंढरपुरा नेन गुडी. ते म्हटले आता भगवी पताका खांद्यावर घ्यायची आणि पंढरपुराकडे निघायचं. ही जी भगवी पताका घेऊन ते जे पंढरपुराकडे निघाले ना, ते त्या काळातलं हिंदू धर्माचं शक्ती प्रदर्शन होतं. तुम्ही बघा संतोष भाऊ, आजही 2025 मध्ये 365 दिवसात तुम्हाला लाखो भगवे झेंडे एकाच वेळी बघायचे असेल तर एकच पर्याय दिंडी. पुन्हा नाही तुम्हाला वर्षभर पाहायला भेटत. मग आबू आजमीच्या गुडाला अक्का लागते, त्याला ट्रॅफिकशी काय घेणं देणं नाही, ते राहायला मुंबईत आहे. त्याच्या गुडाला जी आग लागते ना, ती हीच लागते की अरे एवढे भगवे झेंडे, एवढे टाळ, एवढा रामकृष्ण हरीचा गजर. आपण वर्षभर जिहाद करीत बसतो, हे एकदाच एकत्रित येतात. असे एखाद्या वेळी एकत्रित आले तर काढतील ठोकून. मग त्याच्या कुणाला आग लागत, ते काय म्हटलं, वारीमुळे ट्रॅफिक जाम होते. मला हल्ली दुर्दैव वाटायला लागलं, तुम्हाला आम्हाला राग काय येत नाही. आपल्याला आहे ना, ताण लागल्यावर वीर खोदायची जी सवय लागली ना, ती चुकीची. तुम्ही थोडे डोळे तुमचे उघडे ठेवत जा आणि बघत जाओ. ख्रिश्चन धर्मामध्ये आमच्या लोकांना कन्वर्ट केलं जातंय त्यांच्या मजबुरीचा फायदा घेऊन. म्हणून आमचे सांगलीचे गोपीचंद पडळकर साहेब 2 वाक्य काय बोलले? ख्रिश्चन धर्मियांनी मोर्चे काढले, आमदारकी रद्द करा म्हटले त्याची. का आमच्या धर्माच्या विरोधात बोलतोय? तिकडे आपल्या अहिल्यानगरचे संग्रामदादा जगताप आमच्या पुरी लव जिहादला बळी पडताय, आमच्या जमिनी वक्फ बोर्डाच्या घशात चालल्या. म्हणून 2 वाक्य काय बोलले? मुसलमानांनी मोर्चे काढले हो का? आमच्या धर्माच्या विरोधात बोलतोय संग्राम जगताप, आमदारकी रद्द करा. वाईट याचं वाटतंय, बहुसंख्य हिंदू आहे. चौक ओलांडला काय एका महापुरुषाचा पुतळा आहे,
पण अबू आझमी सारखा नालायक माणूस आमच्या वारीवर बोट ठेवतो, त्याच्या विरोधात एकही मोर्चा निघत नाही. दुर्दैव आहे. आपली सरळ म्हणतात जाऊ द्या, ट्रॅफिक तर जाम होतं म्हटलं, इथंच चूक आहे आपली. हे बघा, म्हातारी मेल्याचं दुःख नसतं, काळ स्वतः होत असतो. मी कायम पोराला सांगतो, नांगी जिथल्या तिथं ठ्याचा, तुम्ही पिलावळ वाढू द्या आणि मग म्हणता बापू आमच्या गावात. जिथल्या तिथं ज्यातलं बटन तिथं ऑफ करून टाका, परत काय टेन्शन घेता. काही गावातले सरळ मला म्हणतात आमचे लय चांगले, आमच्या गावातले लय भारी. आता का तुमची खोड मोडल्यावर तुम्ही त्यांचं वाईट म्हणणार आहे का? जरा जग पाहावा, जगात काय चाललंय ते पाहावा, बांगलादेशात काय चाललंय ते पाहावा, पश्चिम बंगालमध्ये काय चाललं, पुढच्याला ठेच लागल्यावर मागच्या शहाणा व्हावा. हे म्हणते आमच्या गावातले कसे नाही, घ्या मग. हे बघा, तो एकदा काय म्हटला की वारीमुळे ट्रॅफिक जाम होते. तुम्ही यावेळी काही निषेध व्यक्त केला नाही, काय बोलले नाही कोण. तर आम्ही वारीत होतो, तुमचं काम होतं ना ते. तू पुढच्या वर्षी त्याला कळालं नाही हे वारीत राहतात, बाकीचे झोपलेले. तू पुढच्या वर्षी म्हणाल बंद करा नाही तर मी आंदोलन करू. एक पाऊल पुढे टाके, हे वारीचं बंद करा, ट्रॅफिक जाम होतं नाही तर मी आंदोलन करीन. तरी आपला रिटर्न जर नाही गेला तर त्याच्या पुढच्या वर्षी ते काय म्हणेल, तुम्ही बंद करता का नाही, मी माझा समाज घेऊन आडवा उभा राहील. एक एक पाऊली पुढे टाकल. आणि जेव्हा तशी वेळ येईल ना, तेव्हा आपल्यातल्याला बलिदान मिळवावं लागल, आपल्यातल्याला बलिदान द्यावं लागल आणि मग भागवा फडकावा लागल. बलिदानाची वेळ कशाला आणता? शेवटी चांगली चांगली माणसाला शहीद व्हावं लागतो, त्यांचा उपयोग देशाच्या उन्नतीसाठी करू ना. आपल्यातल्या मोठ्या माणसांना ना संघर्षातच आयुष्य घालवावं लागत. त्यांचं टॅलेंट जर प्रगतीसाठी वापरलं तर. हे मोदी बाबा पंतप्रधान झाला, त्याच्यावर काय जबाबदाऱ्या? 370 हटवा, वक्फ बोर्डाचं कबरड मोडा, असल्या जबाबदाऱ्या आल्या त्यांच्यावर. ह्या जर सगळ्या जबाबदाऱ्या आधीच आपण नसती सगळी कुटाने वाढू दिली, तेव्हाच जेव्हा हे तयार होत होतं हिंदू विरोधी सगळं षडयंत्र, ते जर थांबवलं असतं तर मोदी बाबा अजून काही देश फिरला असता. आपल्या देशात अजून काही रोजगार आणता येईल का, काही सुविधा आणता येतील का, काही कंपन्या काही डील केल्या असते.